अंगारकी चतुर्थीसाठी आपण बाप्पासाठी मोदक तर नेहमीच बनवत असतो, पण आज आपण आंब्यापासून बनणारे रसाळ आणि मऊ झटपट तयार होणारे असे मोदक बनवणार आहोत. नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीजमध्ये. सर्वात आधी आपण इथे मोदकासाठी लागणारं सारण तयार करणार आहोत. त्यासाठी पॅनमध्ये मी 1 चमचा एवढं तूप घेतलेलं आहे. त्यावर मी 1 वाटी एवढं खोवलेलं ओलं नारळ घातलेलं आहे. त्यातच मी लगेचच पाव वाटी एवढं गूळ घातलेलं आहे. छान परतून घ्यायचं आहे, गूळ वितळून घ्यायचं आहे आपल्याला. गूळ वितळल्यानंतर अर्धी वाटी एवढं मी इथे आंब्याचं गर घातलेलं आहे. याच्यामध्ये मी साखर अजिबात घातलेली नाही आहे. इथे मी हापूस आंब्याचं गर घेतलेलं आहे. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. सुरुवातीला जरी पातळ वाटत असेल पण थोड्या वेळानंतर हे छान असं कोरडं होतं. तुम्ही पाहू शकता. इथे आपलं सारण तयार झालेलं आहे. पाव चमचा एवढं मी इथे वेलची पावडर घातलेली आहे. छान असं मिक्स करून घेऊया वेलची पावडरला. त्यानंतर मी इथे चिमूटभर एवढं मीठ घातलेलं आहे. मीठ घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे सारण काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेणार आहोत हे सारण आपण. हे बघा, रंगही किती सुंदर आलेला आहे. सारण तयार झाल्यानंतर मी इथे अर्धी वाटी एवढं मी हापूस आंब्याचं गर घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी एवढं मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात मी साखर अजिबात घातलेली नाही आहे. आता आपण पॅनमध्ये हे सर्व मिक्स करून घेऊया. सगळं गर आपण काढून घेणार आहोत. व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. छान अशी उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण 1 चमचा एवढं साजूक तूप घालणार आहोत. हे बघा, इथे मी साजूक तूप घातलेलं आहे. छान असं मिक्स करून घेऊया. त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठही घातलेलं आहे. त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छान उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये तांदळाची पिठी घालणार आहोत. जी मोदकासाठी पिठी लागते तीच मी इथे वापरलेली आहे. 1 वाटी एवढं मी इथे तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गरम असतानाच. हे बघा, आणि झाकण ठेवून आपण याला 10 मिनिटं बाजूला ठेवूया आणि थोड्या वेळानंतर आपण याला मळून घेणार आहोत. हे बघा, पॅनला अजिबात चिटकलेली नाही आहे. 10 मिनिटानंतर मी याला काढून घेतलं आणि व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. पिठाला असं छान असं कसदारपणा आलेलं पाहिजे. पीठ असं तुटलं नाही पाहिजे मधून. व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, छान असा छोटा गोळा घेतलेला आहे पेढ्याच्या आकाराचा. तुम्ही पाहू शकता. अगदी छान असं लवचिक पीठ झालेलं आहे. इथे मोदकाचं पीठ आपण जितकं छान असं व्यवस्थित मळू तेवढे आपले मोदक छान व्यवस्थित येतील, तुटणार नाही. इथे मी असे छान छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आहे पिठाचे. आता मी हे लाटून घेणार आहे. थोडंसं तांदळाची पिठी लावून मी इथे लाटते आहे, जेणेकरून हे चिटकणार नाही. आता असं आतल्या बाजूने एक एक चिमटी घेऊन आपल्याला याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहे. माझ्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात. मोदकाचा आधीचा पण एक व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी सेम ट्रिक इथे वापरलेली आहे. इथे वरती मी तुम्हाला लिंक देते त्याची, तुम्ही नक्की जाऊन बघा. सगळ्या कळ्या अशा एकत्र करून घ्यायच्या आपल्याला आणि व्यवस्थित वरती करून घ्यायच्या आहे. हे बघा, अशा पद्धतीने छान अशा कळ्या आलेल्या आहे मोदकाला. छान असा सुंदर मोदक इथे तयार झालेला आहे. जर कळ्या थोड्या दाबल्या गेल्या असतील तर चमच्याच्या सहाय्याने तुम्ही याला अशा मोकळ्या करू शकता. आता आपण याला वाफवण्यासाठी ठेवूया. इथे मी वरतून याला केशरचे धागे लावते आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण दिसायला खूप छान दिसतात, त्यामुळे मी इथे केशर लावते आहे. खाली मी पाणी आधीच गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यावर मी चाळण ठेवून हे वाफवून घेणार आहे. 10-15 मिनिटात व्यवस्थित हे मोदक आपले तयार होतात. आता झाकण लावून आपण इथे 10 मिनिटं वाफायला ठेवूया. हे बघा, 10 मिनिटानंतर वाफ कशी बाहेर आली आहे आणि केसरमुळे अजूनच छान रंग आला आहे आपल्या ह्या मोदकांना. छान असे रसरशीत असे आंब्याचे मोदक इथे तयार झालेले आहे. तुम्हाला मी इथे एक मोदक तोडून दाखवते आहे. पारी पण अगदी पातळ आहे, तुम्ही पाहू शकतात, आणि आतून अगदी रसदार आहे. हे वरतून छान आपण याला साजूक तूप घालूया, त्याच्याशिवाय हे मोदक अपूर्ण आहे. तर आंब्याच्या या सीझनमध्ये तुम्ही अशा पद्धतीने आंबा मोदक नक्की एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा.
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.